सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एका अॅग्रो कंपनीच्या बांधकामाच्या ठिकाणी काम करणाऱ्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू झालाय. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नातेवाईक आणि ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केले आहे. हा अपघात नसून घातपात असल्याचा आरोप होत असून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. प्रशांत पंडित बिराजदार वय 32 राहणार मुस्ती तालुका दक्षिण सोलापूर असे मरण पावलेल्या तरुणाचे नाव आहे. तो मागील काही दिवसांपासून मार्केट यार्ड परिसरात एका अॅग्रो कंपनीच्या सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी सेंटरिंगवर कामाला जात होता. सोमवारी सायंकाळच्या सुमारास अचानक त्याचा मृत्यू झाला. नातेवाईकांना समजल्यानंतर तो बांधकामाच्या ठिकाणी काम करताना पडून मेल्याचे सांगण्यात आले. जेव्हा पोलिसांनी मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणला तेव्हा त्याच्या अंगावर बऱ्याच ठिकाणी मारहाण केल्याचे व्रण दिसून आले. त्यामुळे सकाळच्या सुमारास सिव्हिल हॉस्पिटलमध्ये माजी सभापती भीमाशंकर जमादार यांच्यासह गावातील नागरिक मयत तरुणाचे वडील पंडित बिराजदार हे सर्व सध्या ठिय्या आंदोलन करत आहेत. बांधकाम कॉन्ट्रॅक्टर याच्या सांगण्यावरून प्रशांत बिराजदार याचा मृत्यू पडून झाल्याचे सांगितले जाते, परंतु त्याच्या पाठीवर, पोटावर, गळ्याला असलेले मारहाणीचे व्रण यावरून त्याचा घातपात झाल्याचा संशय नातेवाईक तसेच ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. संबंधित कॉन्ट्रॅक्टरवर तसेच त्या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांची चौकशी करून पोलिसांनी गुन्हा दाखल करावा अशी मागणी भीमाशंकर जमादार यांनी केली आहे. मुस्ती आमच्या गावातील प्रशांत बिराजदार याचा कामाच्या स्थळी अपघात झाला असं मला संध्याकाळी 6:30 वाजता गावाकडून फोन आला आणि मी हॉस्पिटलला गेलो संध्याकाळी 7-7:30 वाजता. तर तिथं समजलं की कामावरून पडून डोक्याला मारलं म्हणून त्यानं जागेवरच मृत्यू झाला आहे आणि ते साईडचे मालक तिथं येऊन हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेत. आणि त्यावेळेस आम्ही बघितलं तर बॉडीला फक्त नाकातून डोळ्यातून रक्त येतो. आणि रात्री 10-10:30 वाजता पोलीस आले. पोलीस आल्यानंतर आम्ही सिव्हिल हॉस्पिटलला त्याला आणलं आणि इथं सगळे कपडे इकडे काढून चेक केलं तर त्याच्या पूर्ण अंगावर पुढं मागं सगळ्या बाजूला जखमा दिसले. पडले तर एका जागेला डोक्याला तर लागते, हाताला तर कुठं तर एका, पण पूर्ण अंग सगळीकडे जखमा होतं. त्यामुळं हा घातपात आहे का अपघात आहे यामुळं आम्हाला संशय आहे. त्यामुळे आम्ही सर्व ग्रामस्थ इथं आंदोलन बसलं आणि हे घातपात आहे का अपघात आहे याची पोलीस खात्याने सखोल चौकशी करून या बिराजदार कुटुंबातील आमचे बंधू पंडित बिराजदार यांचा एकुलता एक मुलगा, कमवता मुलगा एकटाच आहे, बाकी सगळे घरात बसून करणार आहेत. त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. त्यामुळे आम्ही ग्रामस्थांनी इथं आंदोलन बसलं आहे आणि जे कोणी दोषी आहे त्याला कठोर शासन व्हावे असे आम्ही ग्रामस्थांतर्फे मागणी करतो. मी भीमाशंकर जमादार. प्रशांत बिराजदार हे माझ्या मित्राचा मुलगा आहे. काल मला तसं 5 वाजता समजलं असं झालं, ॲक्सिडेंट झालं आहे म्हणून. मग मी 2-3 ठिकाणी फोन करून चौकशी केलं. त्यांच्या वडिलाला फोन केलं, परत ते माझे सहकारी मित्र देवराज बिराजदार यांना ते फोन करून केलं. ते मला सांगितले की असं झालेलं आहे. तर आम्ही ते बॉडी बघितलं. त्यांच्या मिसेसला ते सांगितले ती 2 फुटावरनं पडलं आहे. त्यांच्या मेवणीला सांगितले ती 10 फुटावरनं पडलं आहे. आणि बऱ्याच लोकांना सांगितले की ते जाताना पडलं आहे, उभारल्या ठिकाणी पडलं आहे. हे असं अनेक ते वेगळं भाषा बोलल्यामुळं आणि त्यांच्या अंगावर पण खुणा आहेत. पडल्यानंतर माणसाला एका ठिकाणी लागतं आहे का मोटरसायकलवर पडल्यानंतर खरकटत जातं आहे, पण उभारलेला माणूस पडल्यानंतर एका ठिकाणी कुठंतरी लागतं आहे. तर हे सगळे गोष्टी संशयास्पद आहेत. म्हणून आमच्या गावच्या त्या कार्यकर्त्याला, त्या पोराला, त्याचे लहान एकच मुलगा आहे लहान 1 वर्षाचं, तर त्याला न्याय मिळण्यासाठी आम्ही सगळे ग्रामस्थ आहेत, ते सरपंच आहेत आणि सगळे ग्रामपंचायत सदस्य आहेत, ते डेप्युटी सरपंच आहे, अनेक लोक ग्रामस्थ आमचे सगळे त्या पोराला न्याय मिळवण्यासाठी आम्ही आंदोलनाला बसलेलो आहे. तर आमची मागणी अशी आहे, त्या मुलाला न्याय मिळलं पाहिजे. ज्याचं वडील गेलं आहे त्या मुलाला आणि त्या म्हणजे त्याच्या मिसेसला न्याय मिळाला पाहिजे आणि कठोरात कठोर शिक्षा व्हायला पाहिजे. ज्यांनी हे अकृत्य केलं आहे त्यांनी समोर येऊन आम्हाला सांगावं असं झालं आहे, खरं काय असेल ते. नाहीतर चौकशी व्हायला पाहिजे, त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे असं आमच्या ग्रामस्थांची मागणी आहे. बोला. एकच मुलगा होता, पंडित जानप्पा बिराजदार माझा मुलगा. तिने कामाला जात होता, कामाच्या जागेत त्याला मारलेत, त्याला खून केलेत. तुम्हाला कसं कळालं? हां, तुम्हाला कसं कळालं?
काय हे आहे ते खड्डे मोबाईलमध्ये आहे ते सगळे खड्डे मारलेले हे ते सगळे. बरं आता तुम्हाला काय वाटतंय, मागणी काय तुमची? मागणी त्याचं न्याय मिळवून द्यायला पाहिजे ना. हां माझा मुलगा गेला, तिचं पोरगा आहे लहान. काय काम करत होते मग ते? कशाचं काम करत होते? सेंटरिंग पण मला बी ते माहीत नाही काम करायचं. मी बाजूला मी हां कुठं कामाला गेले होते? ॲग्रोमध्ये पत्रा दुधगे, उमरगा तालुका, माजी सरपंच, उपसरपंच. मग आमचे पाहुण्याचे फोन आले मला 5:30 वाजता, असं झालं तुझे भाचीचे मालक एक्सपायर झाले म्हणले. कसं झालं म्हणजे मला माहीत नाही म्हणले. मग मी तिथून निघून आलो. इथं यशोधरा दवाखान्यात आलो. मध्ये होते ते डेड बॉडी, आम्हाला कोणालाही मध्ये सोडलं नाही. मग आम्ही बाहेरच बसलो. मग डिपार्टमेंटला प्रयत्न केला, डिपार्टमेंट आले. नंतर येऊन इथं सिव्हिलला ॲडमिट केले. सिव्हिलमध्ये नाव टाकलं तर आम्ही फोटोसुद्धा ते डिपार्टमेंट काढला नाही. आम्ही स्वतःहून फोटो काढलो. डिपार्टमेंटला 10 वेळा सांगितलो मी फोटो काढून घ्यायचं, ते व्यवस्थित पंचनामा करा म्हणलो. मग आम्ही उस्मानाला खासदार साहेबाला फोन लावलो. खासदार साहेबाचा फोन आल्यावर पळापळी करू लागले ते लोक, खालचे लोक. मग त्यासाठी त्याला आणि डोक्यावर मार आहे, डोळ्यावर मार आहे, पाठीमागा वार आहे, हातावरच खरचटले, पायाला खरचटले. व्यवस्थित त्याचे मार म्हणलं तर लोखंडीचा मार आहे, छातीवर गळ्या सगळं गळ्या खून आहे, फाशी दिल्यासारखं. 2-3 आमच्याकडे सगळं फोटो आहे व्यवस्थित. आणि या कोण केले त्यांची सखोल चौकशी व्हायला पाहिजे. नाहीतर आम्ही जोपर्यंत डेड बॉडीसुद्धा घरला घेऊन जाणार नाही. आम्ही न्याय मिळाल्याशिवाय आम्ही डेड बॉडी घरला घेऊन जाणार नाही. ते बाच्ची आहे, माझं सक्क बाच्ची आहे, तो माझा मामा आहे. त्याबद्दल त्यांचं नाव काय? मयत झालेल्यांचं नाव काय? प्रशांत बिराजदार. वय काय म्हणलं ना? प्रशांत बिराजदार मुस्ती. माझ्या नवऱ्याला मी फोन केला तर दुपारी जेवायला आले नाहीत म्हणून मालकाला. त्यांनी म्हणले इथंच नाश्ता केलेत, फोन दे म्हणजे दिले नाहीत. मला वाटलं संध्याकाळी येतात म्हणून मला पण अर्जंट होतं म्हणून मी गप बसले. परत संध्याकाळी 5-5:30 वाजता फोन लावलेत त्यांनी. तुमचे मिस्टर भिंतीवरून खाली पडले, त्यांना डोक्याला मार लागले म्हणून सांगितलेत. मी म्हणले कुठं आहे हॉस्पिटलमध्ये म्हणल्यावर ते हॉस्पिटलचं नाव सांगितलेत. मला माहीत नाही तुम्हीच या म्हणल्यावर एकदा तिथं गेल्यावर म्हणलेत करंट लागले म्हणून. करंट लागले असं म्हणले. मग मला फोनमध्ये काय म्हणले तर भिंतीवरून पडले म्हणून सांगितलेत. परत एकदा म्हणते तर पत्र्यावरून पाय घसरून खाली पडलेत असं म्हणतात. नेमकी घटना कुठे घडली ते जागा माहीत नाही मला कुठं आहे. पण यांनी म्हणत होते कामाला जाते म्हणून सकाळी सांगितले तर जात होते तिथं कामाला शेळगीमध्ये, तिकडे मित्रनगरमध्ये. जेवायला या म्हणून सांगितले होते. हां दुपारी येते म्हणून सांगितले. तर त्या मालकाला मी 3:10ला फोन केले. त्यांनी म्हणले त्यांनी इथंच नाश्ता केले, ते त्यांनी संध्याकाळी येतात म्हणून सांगितले. मी त्यांना फोन दे म्हणल्यावर त्यांनी दिले नाहीत फोन. परत मला काय म्हणत होते हॉस्पिटलमध्ये सही करा आणि तुम्ही डेड बॉडी घेऊन जावा असं म्हणत होते. काम कशाचं? ते दुकान होतं म्हण, मला पण माहीत नाही. फॅब्रिकेशन दुकान म्हण, तिथं काय काम करत होते मला माहीत नाही. मागणी काय? मला माझ्या नवऱ्याबद्दल, माझ्या नवऱ्याला असं कोण केले, तिथं कामावरच केले. ते काम कुठे करत होते बघा, तिथंच झाले. त्यांचा जीव तिथंच गेले, त्यांनीच केले. नाव माहीत नाही मला, पण तिथंच झाले. ते काय झालं असं? मारलेत त्यांना, मर्डर केलेत त्यांचं. माझं लेकरू आहे, मी काय करावं आता? अंगावर सगळं वण आहे, तर गळ्याला आहे आणि सगळं पायावर सगळं मारलेलं आहे, डोक्याला मारलेलं आहे. माझ्या नवऱ्याला न्याय मिळाला पाहिजे. कुणावर संशय? ते कुठं कामाला जातात बघा, नाव माहीत नाही, कुठं कामाला जातात त्यांच्यावरच संशय नाही. मला 100% खात्री आहे त्यांनीच मारलेत. ही घटना कधी घडली होती? काल 5ला ते फोन केलेत बघा. मी 3 वाजता केले, त्यांनी काही पण सांगितलेत नाही मला. फक्त नाश्ता केले तर एवढं सांगितलेत. दे म्हणल्यावर त्यांनी फोन दिले नाही. तर 5-5:30ला त्यांनी फोन केले तर तुमच्या मिस्टर भिंतीवरून पडलेत खाली, त्यांना डोक्याला लागले. मी विचारले खूप लागले का? मी पण कामाला गेलते त्यावेळेस, मला माहीत नाही इथलं काय. पण तुम्ही घेऊन जा या म्हणल्यावर तुम्ही रिक्षानं या म्हणले. तिथं गेल्यावर काय म्हणले तर करंट लागले म्हणून सांगितलेत. परत माझी बहिणीला काय सांगतात फोनवर, पत्र्यावरून पाय घसरून पडलेत खाली. आता मागणी काय? माझ्या नवऱ्याला न्याय मिळाला पाहिजे. माझ्या नवऱ्याला कोण असं केलं बघा, त्यांच्याबद्दल गुन्हा दाखल केले पाहिजे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.